नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त मस्त आनंदी असाल. अँड वन्स अगेन वेलकम बॅक टू हर्षूज लाईफस्टाईल. तर आज आमचा दिवस खूपच स्पेशल आहे, कारण की आज आम्हाला सगळ्यांना जायचं होतं पिकनिकला. पिकनिकच्या आधीच्या सूचना ऐकूनच घ्या. मित्रांनो, सहलीच्या नियम व अटी सर्वांना लागू होतात. सर्वांनी आपली आपली पाण्याची बाटली, चॉकलेट, जे काय पेन, पेन्सिल, रबर, गोल रबर सर्वांनी आपलं आपलं बरोबर घ्यायचं. पेन पेन्सिल तिथे कशाला पाहिजे? परीक्षेसाठी. अच्छा, ही सहल परीक्षा देऊन मग सहल आपण करतोय. अच्छा, बरोबर. पण आपण पेपर आणि पेन्सिल नेलं तर नेम प्लेस ॲनिमल थिंग तर नक्कीच घेऊ शकतो. पण सगळी पहिली आठ माझ्या मतेने काय आहे का वेळेवर येणं. मी ते पहिलेच सांगितलं, वेळेवर येणं. अहो, त्यांचं हॉल तिकीट ठरवलं होतं. अच्छा, तर ऐकल्यात ना सूचना मंडळी. तिथून पुढे मग हे मित्र काही संक्रांतीला भेटले नव्हते, म्हणून ह्या मित्रांनी ठरवलं की आज आपण भेटलोच आहोत तर आज आपण हळदी कुंकू, नेहमीच बायका हळदी कुंकू साजरी करतात, आज आपण सुद्धा हळदी कुंकू साजरी करूया, एकमेकांना हळदी कुंकू देऊया, तिळगुळ देऊया आणि गोडगोड हा संक्रांतीचा सण आजच साजरी करूया. लेट पण नक्कीच थेट. आता ह्या तिन्ही मित्रांना असं वाटत होतं की ह्यावेळेस आम्ही जगावेगळं काहीतरी केलं, फक्त बायकांनीच नाही तर आम्हीसुद्धा हळदी कुंकू साजरी केलं. पण यांना माहीतच नव्हतं की आमचा ऑलरेडी हळदी कुंकाचा प्लॅन हा ठरलेलाच होता, कारण की ह्यावेळेस एकमेकींकडे जायला भेटलं नव्हतं. मी तर काय हळदी कुंकू साजरी करतही नाही, पण अंकिताने मात्र आमच्या सगळ्यांसाठी वाण आणलं होतं. तिने छान असं हळदी कुंकू दिलं आणि आम्हीसुद्धा संक्रांत साजरी केली. पटापट गाडीत बसलो, भरलेल्या बॅग गाडीत टाकल्या आणि थेट आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनकडे. पण वाटेत खूप भूक लागली होती, नाश्ता कोणीच केला नव्हता, म्हणून गरमागरम समोसे घेतले आणि ते गाडीतच खाल्ले. थोड्याशा आठवणी गाडीतल्या सुद्धा असाव्या. बरं, मग पुढे आम्ही लगेच पोचलो जिथे आम्हाला पोचायचं होतं. आता हा परिसर किंवा आजूबाजूचं वातावरण बघून तुम्हीच मला सांगा की ही जागा नेमकी कुठली आहे, हे कुठलं ठिकाण आहे, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आम्ही सतरंजी अंथरत होतो. सतरंजीच्या खाली ना थोडेसे झाडं होते, तर असं वाटत होतं एखादा माणूस झोपला आहे त्याच्यावर आम्ही सतरंजी अंथरली आहे की काय. आजूबाजूचं क्लायमेट खूप सुंदर आणि छान होतं. सगळेजण जागा शोधत होते खेळण्यासाठी, पण मी माझं काम करत होते. तुम्हा सर्वांसाठी छान असा व्लॉग मी अपलोड करत होते. फायनली मग एका ठिकाणी जागा तर सापडली, पण अंकिता आणि जितू भाऊजी काय करतायत, एका झाडाखाली, फणसाच्या झाडाखाली त्यांची चर्चा रंगली की हे फणस तोडून आपण याची भाजी करायची की भाजी, ह्या विचारात दोघं मात्र होते. पुढे मग सगळेजण खेळत होते, सगळ्यांनी छान असे रन काढले. मग आम्ही सुद्धा फील्डमध्ये उतरलो. वुमन्स टीम काही कमी आहे का आपली? मग आम्ही सुद्धा चक्के छोके असे मारले, पण मी मात्र दुसऱ्या बॉललाच तोंड काळं केलं, लगेच आऊट झाले. मग पुढे सगळ्यांचं खेळून झालं. छान असा निसर्ग आम्ही एन्जॉय तर करतच होतो, पण त्याचबरोबर पोटात थोडेसे कावळेसुद्धा कावकाव करायला लागले होते. मग सगळे म्हणाले की आता ना दमलोय आपण, थोडासा आराम करूया, म्हणून आम्ही सगळेजण गप्पा टप्पा मारत आराम करायला बसलो. पण लहानग्या लवला मात्र खूप भूक लागली होती. आता भूक खेळून खेळून नाही तर बिर्याणी सोबत आणलेली आहे हे मात्र लवच्या लक्षात होतं. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, सगळ्यांना भूक लागलीच आहे तर खोलूया बिर्याणीचं पातेलं. मस्त असं साधं सिंपल, कारण की आम्हाला ह्यावेळेस ना खाण्यात जास्त टाईमपास करायचा नव्हता, तर मेमरीज गोळा करण्यामध्ये जास्त टाईम घालवायचा होता. मग जेवण वगैरे झालं, सुंदर अशी बिर्याणी होती. बिर्याणी आम्ही संपवली आणि नंतर मग मांडला पत्त्यांचा डाव. तर असं ठरलं होतं ज्याचे जास्त पॉईंट होतील, म्हणजे जो जास्त वेळेस हारेल तोच पार्टी देईल. आणि सांगा बरं कोण हरलं असेल? नेहमीप्रमाणे मीच. मग पार्टी द्यायची, मग काय करायचं, द्यावीच लागणार. इकडे मग आम्ही थोड्या वेळाने आजूबाजूचा परिसर फिरत असतानाच एक काका दिसले. ते असे ना धरणाच्या ह्याच्यामध्ये मासे, अरे आता मी धरणाचं नाव घेतलं म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की आम्ही धरणाच्याच काठाला कुठेतरी आहोत. मग सगळेजण बोलले की आपण रील्स काढायचे, खूप दिवस झाले भेटलो नाही, रील्स काढल्याने. मग सगळ्यांनी ठरवलं रील्स काढायचं. आणि इथे गंमत म्हणजे बघा, तनू ना यांना डान्स शिकवत होती, माझ्या नवरोबांना, आणि मी आणि अंकिता आम्ही कुठल्या विचारात गुंग होतो हे आम्हालाच माहीत नाही. एडिट करताना हा व्हिडिओ मला दिसला बरं का. नंतर मग अंकिता आणि मी कुठल्या तरी एका गाण्यावर आम्ही मस्तपैकी थोडासा डान्स केला. आम्ही डान्स करत होतो. मग मेघावहिनींना पण घेतलं. मग तनू मेघावहिनींना आणि सगळ्यांना शिकवत होती. पण मी आणि अंकिता आम्ही पुन्हा कसल्या तरी विचारांमध्ये हरवलो. आमचं काय त्या डान्सकडे नीट लक्ष लागतच नव्हतं, आम्हाला फक्त फोटो सेशन करायचं होतं. नंतर मग नवरोबांना सांगितलं इतक्या लांब आलो, इतका सुंदर निसर्ग आहे, एखादी तरी माझी सिंगल सोलो अशी रील बनवा. मग त्यांनी हे बघा, हे छोटंसं असं लहान मुलांसारखं मला गोलगोल फिरवून एक रील बनवली. मग आम्ही तिघींनी, आता तुम्ही मला सांगा, हे ना फेमस ॲक्टर आणि फेमस सॉन्ग आहे. आता आम्ही
सांगितलं रील बनवायची, डान्स करूया, कपल डान्स. पण हे बघा आमचे नवरोबा आम्हाला तिघींना घेऊन कसे डान्स करतात. आता याला कपल डान्स म्हणावं की काय म्हणावं. नंतर सगळ्यांनी आम्ही सगळे एकत्र कॅप्चर होण्यासाठी इकडे तिकडे पळत होतो. शेवटी झालं बाबा एकदाचं कॅप्चर आणि सगळी पिकनिक आटपून आम्ही आता निघालो. पण प्लॅनिंग कसलं चाललं आहे, पुढची पिकनिक कुठे, कधी, कशी आणि केव्हा, ह्या सगळ्या विचारांमध्ये आम्ही डुबलो होतो. मावळता सूर्य बघून आमचं मनही थोडंसं जड झालं होतं, कारण की पुन्हा कधी असा चान्स मिळेल माहीत नाही. तर हे बघा असा सगळा आमचा आजचा दिवस गेला. मित्रांसोबत घालवलेला हा दिवस खूपच सुंदर होता. तुम्हालाही आजचा हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. नवीन सबस्क्रायबर असतील किंवा नवीन जर कोणी माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. याचाच एक शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या शॉर्ट्समध्ये देखील अपलोड केलेला आहे. तर मंडळी असाच मला सपोर्ट करत राहा. बाय.